नमस्कार, मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या हरतालिका भाग 2 मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आज आहे हरतालिका व्रतकथा, अर्थातच स्त्रियांच्या सौभाग्याचा आणि निष्ठेचा हे व्रत असं याला मानले जाते। हे विवाहित स्त्री हे आपल्या वरासाठी दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी हा व्रत केला जातो, तर तरुणी हे आपल्या इच्छित वराला प्राप्त करण्यासाठी हा व्रत केला जातो। आज आपण राजराजेश्वर नगरी येथे आलेलो आहोत। इथे आपण महिलांशी संवाद साधणार आहोत की या व्रताचं महत्त्व काय आहे। तर चला त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार ताई। नमस्कार, आपलं नाव? माझं अरुणाताई हुरपट। ते हरतालिका हे व्रतकथाचं महत्त्व काय? हरतालिकेचं व्रताचं महत्वाचं असं आहे की पार्वतीने शंकरासाठी हे व्रत केलं होतं की पार्वतीला जन्मजन्मी हाच पती मिळावा, याच्यासाठी तिने हे व्रत केलं आणि तिने उघड्यावर बसून हे व्रत अरण्यामध्ये केलं। त्यांच्या बापाच्या म्हणजे बाबांच्या मागे बसून हे व्रत त्यांनी केलेलं आहे आणि त्या व्रतासाठी त्यांनी खूप हे केलं, कष्ट भोगले। त्याच्यासाठी उघड्यावर बसली, झाडाची पाने खाल्ली त्यांनी आणि खूप वर्ष हे व्रत केलं त्यांच्या सखीसोबत। आणि नंतर त्यांना या व्रताचं वरदान मागितलं त्यांनी शंकरजीला की मला जन्मजन्मी तुम्हीच पती म्हणून मला स्वीकारायचं आहे तुम्हाला, आणि मी तुमचीच पत्नी व्हायचं आहे मला, म्हणून मी तुमच्यासोबत लग्न करणार आहे। याच्यासाठी त्यांनी हे व्रत केलं पार्वती माताने। आणि या व्रत कसं केलं जातात, म्हणजे याची विधी वगैरे? आपलं गुलाल, कुंकू, हळद, अक्षत आणि बेल पत्र, वनस्पती सगळं जे असते साहित्य ते घ्यायचं, फुलं वगैरे, आणि ते महादेवाला व्हावं लागतात। आणि फळं पुढं सगळे घ्यायचे, केळं वगैरे, डाळिंब, ॲपल वगैरे झाले, मोसंबी झाली, हे असे फळं वाहतात भोलेनाथाला आणि त्याची पूजा करतात भोलेनाथाची। खूप छान ताई। आणि आधीच्या काळात आणि या काळात असं वेगवेगळ्या परंपरा असतात असं दिसून येते, ते याचा अर्थ काय? वेगवेगळ्या परंपरा म्हणजे आधी जसं बायकांकडे जास्त साहित्य नसायचं पूजेचं, म्हणजे बायका अशा साधारण पूजा करायच्या। आता पण शिवपुराणच्या महाराजांनी जेव्हापासून सांगितलेलं आहे भोलेनाथाचं महत्त्व, तेव्हापासून बायकांनी याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे। आधीपासून पण खूप महत्त्व आहे, पण आता खूप जास्त महत्त्व आहे या पूजेला दिलेला। खूप खूप धन्यवाद ताई। आपण बघू शकता ताईंनी थोडक्यातच पण पूर्णच आपल्याला विधी सांगितली आणि व्रताचं महत्त्व सांगितलं। आपल्याला वाटलं की या ताईचं म्हणणं एवढंच होतं का, पण त्या ताईला अजून काही सांगायचं होतं, तर आपण पुन्हा एकदा ताईंसोबत संवाद साधू। ही व्रत मी लहान होती 7-8 वर्षाची, तेव्हापासून हे व्रत मी करत आहे। आणि जसं अकोलेकरांचे जे राजा आहे, अकोलेकरांच्या किल्ल्याचे जे राजा होते, त्यांची जी पत्नी होती ती सकाळी पहाटेच उठून या राजेश्वर मंदिरामध्ये येऊन पूजा करायची, अर्चना करायची, सगळं इथं येऊन पूजा वगैरे करायची। पण एकदा महाराजांना कोणीतरी सांगितलं राणीबद्दल की तुझी बायको कुठं जाते बा एवढ्या सकाळी, कुठं जाते, काय करते, तुझ्या मागे पाठीमागे काय करते, असं तिला मागे बोलत होते। पण जेव्हा राणी इथं आली, राजा तिच्या मागे तलवार घेऊन आला आणि तिला सांगितलं की बा हे कुठं जात आहे, आपण बघू हिला। तर जेव्हा ती माहीत पडते तिला की आपला राजा आपल्या मागे येत आहे आणि आपल्यावर त्यांनी शक केलेला आहे की बा आता मी काहीच नाही माझं काहीच होऊ नाही शकत आयुष्यामध्ये, कारण नवऱ्याने जर शक केला तर बाईचं आयुष्य तिथं संपून जाते। म्हणून तिने महादेवाला अर्चना केली की आता तूच माझा पाठीराखा आहे आणि तूच मला तुझ्यामध्ये समावून घे, असं तिने भोलेनाथाला अर्चना केली आणि ती पिंडीमध्ये समावून गेली होती। आणि ही व्रत मी 7 वर्षाची होती तेव्हापासून करत आहे। आणि माझी पण अशीच एक कथा आहे की मी पण म्हणजे मोरणा नदीच्या पलीकडे राहते आणि माझं लग्न इथंच अकोल्यातच झालं आणि आम्ही लहानपणापासून या मंदिरात येत आहे। या मंदिराचं खूप महत्त्व आहे। खूप छान ताई। ताईंनी आपल्याला राजेश्वर मंदिराची ही कथा सांगितलेली आहे, खूपच छान सांगितली। चला तर मग आता पुढील भक्तांकडे वळूया। आता आपल्या सोबत ताईंनी संवाद साधला। ताईंनी हे राजराजेश्वर महाराजांच्या मंदिराचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे। आपण ते दृश्य इथे या छायाचित्रात बघू शकत आहोत। इथे तो राजा आणि ते राणी आपण बघू शकत आहोत या दृश्यामध्ये की राजा त्या राणीला लपून बघत आहेत की ते कुठे जात आहे, आणि ती राणी रोज या शिवलिंगाची पूजा अर्थातच महादेवाची पूजा करण्यासाठी राजराजेश्वर मंदिर येथे येत असते। हरतालिका व्रताबद्दल महिला येथे महादेवाची पूजा करताना आपण बघू शकत आहोत। येथे महादेवाची पूजा महिला करत आहेत राजराजेश्वर मंदिरामध्ये।
आपल्या पतीचं सौभाग्याचा आणि निष्ठेचा हे व्रत करण्यासाठी इथे महिला आलेल्या आहेत. आपल्या समाजामध्ये हा सण अत्यंत श्रद्धा, उत्सव आणि परंपरेने साजरा केला जातो. जनतेच्या भावना, त्यांची मते आणि सणाचं खरं महत्त्व आपण आज जन अभियान न्यूज चॅनलकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, हरतालिकेचं महत्त्व काय आहे? हरतालिकेला मॉर्निंगला उठतात, पूजा करतात आणि शिवलिंग तयार करतात, बेलफूल वाहतात, सर्वांना म्हणजे मंदिरामध्ये येतात. आणि महिला ह्या उपवास कसा करतात? उपास हे आपल्या म्हणजे जे आपले पती असतात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी करतात. धन्यवाद ताई. व्रतासाठी काय काय खाल्लं जाते असं म्हणतात? फूड आणि तिखट खात नसतात असं म्हणतात ते. खातात बस. धन्यवाद ताई. आपण बघितलंच, ताईंनी या व्रताबद्दल आपल्याला सांगितलं. हे शिवलिंग घरी स्थापन करत असतात की काय? हे आपल्यावर असते की आपण घरी पण स्थापित करू शकतो अथवा आपण कोणत्या देवालयात किंवा मंदिरात जाऊन पण ही पूजा करू शकतो. आणि ताई, हा उपवास किती दिवस असतो? हा एकच दिवस केलेला जातो उपवास आणि दुसऱ्या दिवशी त्याचा नैवेद्य वगैरे जाऊन सोडला जातो. आणि पूजा सकाळी करत असतात की सायंकाळी? हे अवलंबून आहे, जो मुहूर्त दिलेला आहे सकाळी संध्याकाळी केव्हाही केलं तर दिवसभर त्याचं महत्त्वच आहे पूजेचं. खूप छान. ताईंनी आपल्याला पूजेबद्दल, पूर्ण व्रताबद्दल आपल्याला सांगितलं आहे की कसं ते करत असतात, बेलपत्र किती वाहत असतात. ताई, खूप खूप धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्ते. ताई, हरतालिका व्रताचं महत्त्व काय आहे? हरतालिका हे व्रत आपल्या म्हणजे जे आपले सौभाग्य असते त्यासाठी केले जाते आणि हे कुमारिका आणि सौभाग्यवती या दोघी पण करू शकतात. आणि जे आपला म्हणजे जो आपला पती असतो त्याच्या अखंड जो आपण म्हणतो अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केला जातो. अच्छा. आणि ताई, या शिव पार्वतीच्या नात्यातून आज जनतेला काय संदेश मिळतो, बोध मिळतो तुम्हाला असं वाटते? शिव पार्वती हे असं नातं आहे की पार्वतीने शिवांसाठी खूप तपश्चर्या केलेली आहे आणि त्या कारणाने पार्वतीला महादेव भेटलेले आहे. आजकाल तर मला माहिती नाही, पण तरी पण आजकालच्या मुलीने मला तरी वाटते की हे व्रत करावं आणि त्यांना त्यांच्या मनासारखा वर मिळावं. खूप छान ताई. ताईंनी आपल्याला संदेश दिलेला आहे की या शिव पार्वतीच्या नात्यातून काय संदेश मिळतो, तो म्हणजे की महादेवासारखा पती मिळतो. हेच या व्रताचं सारांश आहे. अशा प्रकारे आपण हरतालिका व्रताचं महत्त्व बघितलेलं आहोत. हा व्रत म्हणजे सुख, शांती आणि सौभाग्याचं प्रतीक असलेलं हे व्रत आहे. शिव पार्वतीच्या आशीर्वादाने सर्वांना सुखी आयुष्य आणि समृद्ध जीवन लाभो ही सदिच्छा आणि जन अभियान न्यूज चॅनलकडून सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. पाहत रहा जन अभियान न्यूज. कॅमेरामॅन आशिष पाईकराव सोबत अँकर साक्षी वाघमारे. धन्यवाद.